नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी आपल्याला परिचय करून देणार आहे एका सुंदर पुस्तकाचा, ज्याचं नाव आहे आनंददायी बगळे, संस्कृत साहित्यातील काही पक्षी. लेखक श्री मारुती चितमपल्ली सर. आपल्या गुरुवर्यांना चितमपल्ली सरांनी कृतज्ञतापूर्वक हे पुस्तक समर्पित केलं आहे. आपल्या मनोगतामध्ये सर लिहितात, संस्कृत साहित्यातील पक्षी हा फार मोठा विषय आहे. मी गेली अनेक वर्ष या विषयावरील टिपणे काढण्याचं कार्य सातत्याने करीत असताना माझं लक्ष चरक संहिता, सुश्रुत संहिता, अष्टांग हृदय या आयुर्वेदातील ग्रंथांकडे अधिक वेधलं गेलं. कारण या शास्त्रीय ग्रंथांवर गंगाधर, चक्रधर आणि दलणाचार्य यासारख्या वैद्यकांचे भाष्य उपलब्ध आहे. पक्ष्यांचे मांस गुणधर्म या प्रकरणावर टीका करताना उल्लेख केलेल्या त्या पक्ष्यांच्या अचूक ओळखीसाठी संक्षिप्त वर्णनं दिली आहेत. स्थानिक भाषेतील नावेही दिली आहेत. यामध्ये कविकल्पनांना वाव नाही. आयुर्वेदातील ग्रंथांच्या शास्त्रीय माहितीचा आधार घेऊन सकाळ, केसरी तसेच महाराष्ट्र टाइम्स या दैनिकांमध्ये संस्कृत साहित्यातील पक्ष्यांवर मी मालिका लिहिली होती. याच लेखांचे थोडेफार संपादन करून हे पुस्तक मी प्रसिद्ध करीत आहे. मित्र हो, सरांनी 31 प्रकरणांमध्ये या पुस्तकाला विभागलं आहे. चला तर आपण सुरुवात करूयात. सर्वप्रथम आनंददायी बगळे हा लेख. 13व्या शतकातील हंसदेव या जैन मुनीच्या मृगपक्षीशास्त्र या संस्कृत ग्रंथातील आनंददायी पक्ष्यांच्या अर्थात बगळ्यांच्या वर्णनापासून या लेखाची सुरुवात होते. आधुनिक पक्षीशास्त्रज्ञ बगळ्यांचे 5 भेद मानत असले तरी देखील गाय बगळा अर्थात कॅटल इग्रेट, मोठा बगळा अर्थात लार्ज इग्रेट आणि छोटा बगळा अर्थात लिटल इग्रेट हे प्रामुख्याने आढळून येतात. इतर 2 प्रकार क्वचितच दिसतात. हंसदेवाने दिलेली माहिती ही सर्वच बगळ्यांना सर्वसाधारणपणे लागू पडते. गाय बगळा आकाराने लहान, नर आणि मादी दिसायला सारखेच. रंगाने शुभ्र असलेल्या या बगळ्याचे पाय काळे आणि चोच पिवळी असते. गुरांच्या कळपाबरोबर हिंडता फिरताना दिसून येतात. गुरे चरताना त्यांच्या संचारामुळे किडे उडू लागताच या पक्ष्यांना अनायासे ते मिळतात. पावसाळ्यात त्यांची वीण होते. मान, डोके आणि पाठ यावर लांब पिंगट वर्णाची पिसे येतात. मोठा बगळा नावाप्रमाणे सर्वात मोठा पांढरा बगळा. चोच हिरवी, पाय काळे. विणीच्या काळात पाठीवर तंतूंसारखी लांब सुंदर पिसं येतात. ती पिसं शेपटीपेक्षा देखील लांब असतात. त्या हंगामामध्ये त्यांना तुरा येत नाही. छोटा बगळा नर आणि मादी दिसायला सारखे. रंगाने शुभ्र, चोच काळी, पाय काळे. पावसाळ्यात त्यांचा विणीचा हंगाम असतो. त्या काळात त्यांच्या छातीवर विपुल आणि सुंदर अशी पिसं येतात. डोक्यावर मनोहर तुरा येतो. पाठीवरच्या पिसांची देखील सुंदरशी वाढ होते. पावसाळा हा बगळ्यांच्या विणीचा हंगाम. यावेळी श्यामल वर्णाच्या आकाशपटलावरील त्यांचे श्रेणीबद्ध उड्डाण हे खरोखरी सृष्टीतील एक अनुपम व मनोहर दृश्य वाटतं. मित्र हो, आनंददायी बगळे हा अतिशय अभ्यासपूर्ण लेख आहे. नक्की वाचा. आपण वळू पुढच्या लेखाकडे. पाकहंस. पाकहंस अर्थात फ्लेमिंगो. मराठीमध्ये ज्याला समुद्र राघू किंवा रोहित म्हणून ओळखलं जातं. उंच, लांब टांगा, लांब मानेचा, कर्कोच्याप्रमाणे दिसणारा हा पक्षी दलदलीच्या भागामध्ये आढळतो. त्याचे पंख पांढरे गुलाबी व तांबडे काळे अशा संमिश्र रंगाचे असतात. चोच तिची रचना अद्भुत असून ती मध्यावर वाकडी असते. हे रंगाने लाल असतात. त्यांच्या शरीरामध्ये तांबड्या रंगाची विपुल अशी चरबी असते. पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यातील मड खोऱ्यात पावसाच्या सुरुवातीला शेकडो पाकहंसाचे आगमन होते. एखादा आठवडा थांबून ते पुढच्या प्रवासास प्रयाण करतात. गोड्या पाण्यावर इतक्या विपुल प्रमाणात पाकहंस आढळून आल्याची नोंद 1968 पूर्वी भारतातील पक्षीशास्त्रज्ञांनी कधीही केली नव्हती. हा शोध जुन्नर वनविभागाने प्रथम लावला, म्हणून याचं सारं श्रेय त्या वनविभागाकडे जातं. भारतात इतर ठिकाणी हे हंस अनुकूल अशा समुद्रकिनारी तसेच लवणयुक्त जलाशयाच्या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात. कच्छच्या रणात त्यांची प्रजोत्पत्ती होते. दक्षिण युरोप, पर्शियाचे आखात व अफगाणिस्तान येथेही त्यांची वीण होते. त्यांचे पर्यटन प्रामुख्याने रात्री होते. ते मोठ्या संख्येने एकत्र आहार विहार करतात. कित्येकदा ते 50,000पेक्षाही अधिक संख्येने आढळतात. लवणयुक्त जलाशयात ते आपली चोच बुडवून चरताना दिसतात. कित्येकदा खोल जलाशयामध्ये
वन्य बदकांप्रमाणे तरंगत आहार विहार करतानाही आढळतात. सांज सकाळ त्यांच्या श्रेणीच्या श्रेणी दृष्टीस पडतात. हजारो पाकहंस लांब, सुंदर, समानुपाती, पंजराकृती व शरपुंखाकार आकृत्या करून विशाल आकाशातून उडताना दिसतात. त्यांच्या या उड्डाणासारखे सुंदर आणि मनोहारी दृश्य निसर्गामध्ये क्वचितच पाहायला मिळतं. मित्रहो, अशा या रोहित पक्ष्यांचं फार सुरेख असं वर्णन या पुस्तकामध्ये आपल्याला वाचता येईल. तेव्हा हा पाकहंसही नक्की वाचा. हंसाचा नीर क्षीर विवेक या प्रकरणामध्ये या अलौकिक प्रवादाचा सत्यांश पाहण्यासाठी अमेरिकेतील काही विद्वानांनी संशोधन केले होते. त्याचा सुंदरसा संदर्भ सरांनी इथे दिला आहे. हे प्रकरण खास वाचण्याजोगे आहे. परंपरागत चालत आलेल्या या मिथकाचा असा अभ्यास वृत्तांत वाचण्याजोगाच. प्रेमाचे तसेच विरहाचे प्रतीक असणाऱ्या चक्रवाक पक्षाची माहिती फार अचंबित करते. चक्रवाकाला ब्राह्मणी डक, रेडी शालराक असं म्हणतात. त्याचा प्रमुख रंग तांबडा, रेडी हे त्याचं विशेषण. त्याला याच विशेषणामुळे सुरखाब अर्थात लाल जलचरही म्हटलं जातं. पीत, नारंगी, सोनेरी, गौर, हरित आणि श्यामल इत्यादी रंगांच्या संमिश्रणाने चक्रवाकाला अद्वितीय असं सौंदर्य लाभलं आहे. हे चक्रवाकाचं भावरम्य शब्दचित्र नक्की वाचा. स्वर्गातून पृथ्वीवर सोम आणणारा शेन हा पक्षी माहिती असेलच आपल्याला, नाही? शेन अर्थात फाल्कन हा गरुड नव्हे. गरुडाला ईगल व शेणाला इंग्रजीत फाल्कन म्हणतात. गरुड वगळता शेन कुलातील पक्ष्यांचे शेनपाल दोन प्रमुख भेद मानतात. विस्तीर्ण लांब पंख असलेले ते शेन, यामध्ये क्षिप्र शेन, वेगी शेन, तरक्ष शेन, रघट शेन यांचा समावेश होतो. छोट्या पंखांचे ते बाज, हॉक्स, राजबाज, कुलिंगक, संचान असे हे बाजाचे भेद आहेत. शेन व बाजामध्ये एक ठळक फरक दिसून येतो. शेणाच्या चोचीच्या वरच्या पुटाला बारीक दात्र्या असतात. त्याच्या पंखांच्या रचनेत दुसऱ्या क्रमांकाचे पीस एकतर इतर पिसांपेक्षा फार मोठे असू शकते किंवा तिसऱ्या पिसांइतकेच ते लांबट असते. बाजाच्या पंखांच्या रचनेत नेहमी चौथ्या क्रमांकाचे पीस इतर पिसांपेक्षा लांब असतं. शेणाच्या डोळ्याची बुबुळे गर्दवर्णाची असतात, तर बाजाची बुबुळे पिवळ्या रंगाची असतात. उघडी राने, झिलाणी अर्थात दलदली, उतरणीची उजाड माळराने या ठिकाणी शेन पक्षी आहार विहार करताना आढळून येतात. विशाल आकाश हे त्यांचे जणू क्रीडांगणच असतं. बाज मात्र वने, खुरट्या जंगलांमधून राहतात. तरु शिखरातून सहजगत्या उडत उडत ते आपले सावज लीलया औचितपणे मोठ्या विलक्षण गतीने टिपतात. सुवर्णचूड, चंड तुंडक, हेमवर्ण, सुमुख इत्यादी गरुडांचे प्रकार आहेत. मित्रहो, ही नवीन माहिती आहे तुमच्याकरता, हो ना? अश्वघोषाच्या सौंदर्यानंद या काव्यामध्ये ना या पक्षाचं फार सुंदर असं वर्णन आलं आहे. त्यातला एक श्लोक असा आहे: सूत्रेण बद्धो हि यथा विहंगो व्यावर्तते दूरगतोपि भूयः अज्ञानसूत्रेण तथैव बद्धो गतोपि दूरम पुनरेति लोकः. अर्थात ज्याप्रमाणे दोरीने बांधलेला पक्षी अर्थात शेन दूर जाऊनही परत येतो, त्याचप्रमाणे अज्ञानसूत्राने बांधलेला मनुष्यही दूर जाऊन पुन्हा परत येतोच. मित्रहो, कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये तर गिरिदुर्गामध्ये राहणारे शेन पकडून त्यांच्या शेपटीला स्फोटक द्रव्ये बांधून ते शत्रूच्या किल्ल्यावर सोडावेत असा शेन पक्ष्यांसंबंधीचा उल्लेख आहे. तो तर मला खरंच अभूतपूर्व वाटला. कुतूहल शंभीनं तर राहिलं दूर, उलट उत्कंठा वाढविणारा आणि अभ्यास करण्यास भाग पाडणारा हा लेख आहे. शक्य असल्यास हा लेख जरूर अभ्यासा. यानंतरचे पवित्र गिधाडे, वर्तीर अर्थात तिबेटियन स्नोकॉक, उपचक्र, चकोर हे लेख आश्चर्यकारकरित्या समृद्ध आहेत आणि नक्कीच वाचण्याजोगे आहेत. चकोर हा मृगया योग्य पक्षी विष्कीर गणातील आहे. तितीर पक्षा एवढा तो असतो. पश्चिम हिमालयात 1200 ते 5000 मीटर उंचीवर तो सापडतो. नेपाळ व पंजाब येथेही तो दिसून येतो. चकोराच्या वर्णात राखी व बदामी रंगाचे आल्हाददायक मिश्रण असते. गाल, कंठ व डोळे यांना सांधणाऱ्या काळ्या रंगाच्या कंठीने तो अलंकृत असतो.
खांदे व माथ्यावर शरबती लाल वर्णाची झलक असते. पंखाचा खालील भाग श्यामल व अक्रोटाच्या वर्णाने रेखांकित केलेला असतो. चोच व पाय लाल रंगाचे असतात. कंदमुळे, धान्य, हरित भाजीपाला, गहू व सातू हा चकोराचा आवडता आहार आहे. तो इतर कीटक जरी खात असला तरी वाळवी त्याला फार आवडते. खाद्य टिपताना गारांचे कण देखील ते गिळतात. संत कबीराने एका ठिकाणी म्हटलं आहे, लागी लगन छूटे नहीं, जीभ चोंच जरी जाए, मीठा कहाँ अंगार में, जाही चकोर चबाए. निखाऱ्याचे छोटे छोटे तुकडे चकोर खात असल्याचा उल्लेख राजेश्वर प्रसाद नारायण सिंह यांनी भारत के पक्षी या ग्रंथामध्ये केला आहे. चकोर निखारे खात असल्याचे त्यांनी समक्ष पाहिले अशी नोंद त्यांनी त्यात केली आहे. मित्रहो, अतिशय गोड असा लेख आहे हा, नक्की वाचा. आपण पुढे वळू. कृष्ण तितीर, कल्माश तितीर, गौर तितीर, श्रीक, कुतितीर असे कितीतरी सुंदरसे लेख वाचता येतील या पुस्तकामध्ये. समूह प्रेमी क्रौंच हा लेख तर अप्रतिम. क्रौंच पक्षी मराठीमध्ये करकोचा म्हणून ओळखला जातो. आपल्या नित्य परिचित खेडवळ करकोचा हा अभिजात संस्कृतातील क्रौंच आहे. 2.5 फुटी धुसर वर्णाचा हा पक्षी आहे. डोके, मान व छातीचा रंग काळा असतो. डोळ्यांमागच्या पांढऱ्या भागात पिसांचा तुरा असतो. क्रौंच हा पर्यटन करणारा पक्षी आहे. अति उत्तरेकडून हिवाळ्याच्या आरंभी अतिथी म्हणून तो भारतात येतो. उत्तर भारतात हा प्रामुख्याने आढळून येत असला तरी देखील महाराष्ट्रात तो नांदेड, औरंगाबाद, नगर, सोलापूर, सातारा व पुणे या जिल्ह्यांमध्ये आढळतो. क्रौंच हा सारस कुळातील पक्षी आहे. हे पक्षी जमिनीवर राहतात. पठारी व दलदलीच्या भूभागाकडे ते आकर्षित होतात. प्रजोत्पत्तीसाठी मात्र अति दूरचा वन्य प्रदेश त्यांना आवडतो. आता अशा प्रदेशाचा टापू उत्तरोत्तर कमी होत असल्याने त्यांची संख्या देखील कमी होत आहे. क्रौंचाचा जोडा देखील आयुष्यभर टिकतो. यानंतर माळढोक या पक्ष्याची गाथा. सर लिहितात, लहानपणी मी माळरानातून खूप भटकायचो. तेव्हा उन्हाने चेहरा काळवंडून जाई, डोळे लालबुंद होत. मला पाहताच आई रागाने म्हणायची, तू माळढोकासारखा कुठे भटकत होतास? बालपणी मी माळढोक, ग्रेट इंडियन बस्टार्ड, त्याला न पाहताच त्याची साथ करी. या देखण्या पक्ष्याची जेव्हा ओळख झाली तेव्हा माहिती झालं की तो नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांतून सामान्य माणसांच्या बोलण्याच्या उल्लेखात येणारा हा पक्षी आता तिथे गवती माळरानांमधूनही दुर्मिळ झाला आहे. सोलापूर व पुणे येथे 60 वर्षांपूर्वी तो विपुल प्रमाणात होता. 18व्या शतकाच्या पहिल्या 2 तपांमध्ये नगर भागात 961 माळढोकांची शिकार झाल्याचा उल्लेख ओरिएंटल स्पोर्टिंग मॅगझिनमध्ये आहे. यावरून माळढोकाचे त्या काळातील वैपुल्य लक्षात येतं. आता मात्र त्या भागात तो क्वचितच आढळतो. रात्री अपरात्री त्याचे हुंकारणे कानावर पडते, दिसत मात्र नाही. या मृगया योग्य पक्ष्याचे मांस मोठे रुचकर असते. मोगल बादशाह बाबरला माळढोकाचे मांस फार आवडायचे असा उल्लेख त्याच्या आत्मवृत्तामध्ये आला आहे. माळढोकाची शिकार करण्यासाठी ससाण्याला शिकवत अशा मृगयेचा आनंद उत्तर भारतातील शिकारी निर्दयपणे लुटत असत. महाराष्ट्रातील फासे पारधी माळढोकाची पारद गायीला पढवून तिच्या आश्रयाने करीत असत. माळढोकाचा स्वभाव अत्यंत भित्र असल्याने त्याच्या जवळ पोचणे तसे कठीणच. परंतु गायीच्या आडून लपत छपत अगदी जवळ जाऊन त्याची ते पारद करायचे. अशी गाय फासे पारध्यांची जणू कामधेनूच मानली जावी. मराठवाड्यातील माळराने जशी हरिणे व कृष्णमृगांनी सुंदर दिसायची ना, तसेच त्यांच्या आसपास माळढोक 5 ते 6च्या समूहाने आहार विहार करत असताना दिसायचे. काही वर्षांपूर्वी मराठवाड्यात दिसणारी ही दृश्य आता दुर्मिळ झाली आहेत. विस्तीर्ण गवती माळरानं ही त्यांची आवडती वसतिस्थानं. तिथे खाद्याची सुबत्ता आहे म्हणून त्यांची वीणही तिथेच व्हायची. परंतु आदिवासी, भटके धनगर, फासे पारधी तसेच सुशिक्षित शिकारीही त्यांची अनेक वर्ष पारद करीत आहेत. मित्रहो, या पक्षाची किंवा कोणत्याही पक्षाची जर हत्या केली तर आजन्म 7.5 पाठ सोडत नाही. त्यामुळे जतन करा, कारण त्याचसोबत आपल्या भारतीय संस्कृतीची सहानुभूती, भूतदया संस्कृती याचंही आपण आपोआपच जतन करत राहू.
माळढोकाच्या वस्तीस्थानावर आता गायी, म्हशी, शेळ्या व मेंढ्यांनी अतिक्रमण केलं आहे. आंध्र प्रदेशालगत असलेल्या भागात तर उंटही अशा रानामध्ये चरताना दिसतात. ही गुरं अजाणता माळढोकाची अंडी तुडवतात, पण अविचाराने त्यांचा विध्वंस जर कोणी केला असेल तर तो जमीनदारांच्या आश्रयाला राहणाऱ्या अज्ञ लोकांनी. सैनिकी अधिकारी आणि निजामशाहीत वाढलेले सरकारी अधिकारी यांनी. मराठवाड्यातील बहुतेक शेतकरी वारकरी पंथांचे, म्हणूनच थोडेफार पक्षी आता दिसतात इतकंच. आता नगर किंवा सोलापूर मार्गाने मराठवाड्यात प्रवेश केला की तुमच्या दृष्टीला रखरखीत, उजाड, बोडके डोंगर, निर्मनुष्य दऱ्याखोऱ्या, मैलोगणती औरस चौरस विस्तार असलेली खडकाळ अशी माळरानं, चातकव्रत घेतलेल्या नद्या, मुलकी पडीक अशी रानं दिसतील. ही संतांची आणि विद्वानांची पुण्यभूमी. इथे साम्राज्य, आदिलशाही व निजामशाही नांदली होती हे आता खरेही वाटणार नाही. गेली कित्येक शतकं तिथल्या जनतेने अनेक कारणांस्तव जंगल संपत्ती मुक्त हस्ताने लुटली आहे आणि त्याचे परिणाम आता दिसत आहेत. हे जर थांबायला हवं असेल ना, तर वनसंपत्तीचं रक्षण केलंच पाहिजे आणि त्याचबरोबर नष्ट होऊ लागलेल्या आपल्या या माळढोक पक्ष्यांचंही. यापुढील हरित, चातक, चास, कानारी हे पक्षीगणही समृद्धच. सरांनी त्यांच्याविषयी केलेलं लेखनही उच्च दर्जाचं आहे. चातक म्हणजे द पाईट क्रेस्टेड कुकू. हा पक्षी आकाराने मैने एवढा असतो, परंतु त्याची शेपटी मात्र लांब असते. चातक प्रव्रजन करणारा पक्षी आहे. त्याचे प्रव्रजन व मार्ग या संबंधीची रहस्य विज्ञान अजूनही उकलू शकलेले नाही. पक्षी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ते आफ्रिकेतून भारतात येतात. मार्च व महिन्यात अरबस्तानात काही चातक पकडण्यात आले होते. ते कदाचित भारताच्या वाटेवरील असावेत असा अंदाज आहे. हिमालय पर्वताच्या एव्हरेस्ट शिखराच्या यात्रिकांना तिग्री व तिबेट येथे 4270 मीटर उंचीवर व कुलू खोऱ्यातील रेटांग खिंडीजवळ रोहतांग खिंड, राहल येथे बाबोल्ट महाशयांना 3800 मीटर उंचीवर 28 जूनला चातक पक्षी आढळून आले असा संदर्भ डॉक्टर सलीम अली व रिप्ले यांनी दिला आहे. असा संदर्भ चितमपल्ली सरांनी या लेखामध्ये दिला आहे. ते तुम्ही हा लेख वाचाल त्यावेळेस हा संदर्भ तुमच्या लक्षात येईल. हे पक्षी अतिथी म्हणून पावसाच्या आरंभी भारतात येतात. जूनच्या सुरुवातीला त्यांचे आगमन होते. सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दरम्यान ते भारत सोडून जातात. काही प्रदेशांमध्ये ते घड्याळा इतके नियमितपणे रात्री येतात. चातकांचे आगमन होताच ते 5 ते 6च्या समूहाने दिसू लागतात. आपल्या प्राचीन साहित्यात चातकाला मेघजीवी अथवा पयोद वृत्ती असे का म्हटले आहे याची प्रचिती चातकाला पाहताच येते. तो आपल्या देशामध्ये वर्षा काळात येतो, वास्तव्य करतो. वर्षा ऋतू संपताच हा अतिथी म्हणून आलेला पक्षी निघून जातो. त्यामुळे इतर काळात जलाविना मृत्यू पावण्याचे त्याच्या नशिबी येत नाहीच. यानंतर कानारी अर्थात मलबार पाईड हॉर्नबिल हा पक्षी परिचित आहे तो त्याच्या घरट्याच्या अभिनव वैशिष्ट्यामुळे. सर लिहितात, विणीचा काळ येताच मादी उंच वृक्षाच्या ढोलीमध्ये स्थानापन्न होऊन स्वतःची विष्ठा व पिसे यांच्या सहाय्याने घरट्याचे दार बंद करू लागते. या कामी चोचीचा थापीसारखा उपयोग होत असतो. या कार्यात तिला नराचेही थोडे बहुत सहाय्य होत असले तरी देखील स्वतःचे घर उभारण्यास तीच जबाबदार असते. घरट्याला दिलेले हे विष्ठा, पिसे, माती यांच्या मिश्रणाचे अस्तर सिमेंटच्या गिलाव्या इतके मजबूत असते. मादीला व पिलांना भरविण्याकरता चोच जाण्या इतकेच छिद्र त्या घरट्याला ठेवलेले असतं. अशा रीतीने खोप्याचे दार बंद होताच ढोलीमध्ये सारा अंधार. खेड्यातील एखाद्या बाळंतिणीची खोलीत जणू. पिले 2 ते 3 आठवड्यांची होईपर्यंत तो त्यांना व मादीला चारा भरवतो. त्यानंतर मादी घरट्याचे अस्तर फोडून बाहेर येते. त्या काळात ती मोठी धष्टपुष्ट आणि सुखासीन झालेली असते. नराची मात्र त्यांच्या भरण पोषणामुळे हाडाची काडे झालेली दिसतात. पिलांना भरविण्याकरता ती त्याला आता सहाय्य करू लागते. ती बाहेर पडताच घरट्याचे आवरण पूर्वीप्रमाणे बंद केले जाते. कानारी पक्षाचे घरटे हे पक्षीशास्त्रज्ञांनाही अद्याप न उलगडलेले कोडे आहे. अशा त्यांच्या आगळ्या सवयीचा उगम कशात आहे हे सांगणे मोठे कठीण.
केवळ मादी व पिलांच्या सुरक्षिततेसाठी ही योजना असावी असे गृहीत धरावे, तर मादीची शिंगांसारखी अणकुचीदार चोच कुठल्याही हिंस्र पक्ष्यांना भीतीने दूर ठेवण्यास समर्थ आहे. परंतु तिचा स्वभावच मुळी अवखळ असतो. सैरावैरा उडणे, उगीचच भटकणे तिला फार आवडतं. नवऱ्याकडून वेळोवेळी मिळालेल्या ताकिदीनंतरही तिच्या चंचल स्वभावाला आवर घालणे कठीण जाते. जंगलातून येणाऱ्या प्रत्येक आवाजाबरोबर ती कावरीबावरी होते. अरण्यामध्ये दिसणाऱ्या प्रत्येक दृश्याबद्दल तिला जिज्ञासा असते. परंतु या पक्षी कुळाचे सातत्य तर टिकले पाहिजे. अशा वेळी व्यक्तींपेक्षा कुल श्रेष्ठ समजलं जातं. याकरिता कुठल्याही त्यागाची त्यांची तयारी असते. या जाणीवेबरोबर स्वतःनेच निर्माण केलेल्या बंदिवासामध्ये ती राहते. हा तिचा आत्मसंयम खरोखरच वाखाणण्याजोगाच आहे. या पक्षाची एका कारणास्तव हत्या केली जाते. शिंगासारख्या त्याच्या चोचीवर अतिशय नाजूक सूक्ष्म नक्षी कोरता येते. हस्तिदंतापेक्षाही त्याला अधिक किंमत मिळते. त्याची निर्यात जावा, सुमित्रा आणि ब्रह्मदेशामध्ये फार पूर्वी केली जात असे. तेथे या चोचींपासून कलाकुसरीच्या वस्तू परंपरेनुसार अजूनही केल्या जातात. स्त्रियांच्या प्रसूती वेदनांवर त्या पक्षाच्या मांसाचा काढा औषधी म्हणून वापरला जातो. त्या पाण्याने बाळंतिणीला अक्षरशः अंघोळ घातली जाते. कठीण आहे. या पूर्ण जीवसृष्टीमध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी इतर जीवांना सहज नष्ट करणारा माणूस हा एकमेव हिंस्र प्राणी आहे. खरं तर आपण केलेल्या पापांची फळं इथंच भोगायची आहेत हे माणूस फार सहजपणे विसरून जातो. रामायणात वाद्रिनस अर्थात हॉर्नबिल या पक्षाचा उल्लेख मेजवानीतील भोज्य पदार्थांमध्ये केला आहे. विष्णू धर्मोत्तर पुराणात या पक्षाची लक्षणे सांगितली आहेत. गळा काळा, डोके तांबडे, पंख पांढरे तो वाद्रिनस. चोच व 2 कान. पाणी पिताना पाण्याला लागतात. त्रिपिब. चरक संहितेत त्याला दुंदुभी वाक्कार अर्थात दुधुवा पक्षी असं म्हटलं आहे. तर मत्स्य पुराणात त्याचा खटवांग म्हणून उल्लेख आला आहे. कल्पद्रू कोशामध्ये त्याला अनगंडक म्हटलं आहे. ते उचितच वाटतं. सृष्टीज्ञानी प्लिनी त्यास गेंडा पक्षी रायनोसेरॉस बर्ड असं म्हणून ओळखतो. मित्रहो, पक्ष्यांची ओळख करून घेणं तर गरजेचं आहेच, पण जमेल तसं त्याच्या संवर्धनामध्येही मदत करणं तेवढंच गरजेचं आहे. आपण पुढे वळू. कालिदासाचे पक्षी विश्व हा या पुस्तकातील अखेरचा लेख. सर संदर्भ देतात. कालिदासाच्या काव्य नाटकातून 23 प्रमुख पक्ष्यांचे उल्लेख आले आहेत. कालिदासाच्या काव्यात पक्ष्यांचे वर्णन एकूण 205 वेळा आलेले आहे. पक्ष्यांचे वर्णन करणाऱ्या संस्कृत कवींमध्ये कालिदासाचे स्थान मुख्य आहे. निसर्ग वर्णनात त्याने वन्य प्राण्यांची वर्णनं इतकी चपखल बसवलेली आहेत की आजही आधुनिक वन्य प्राणी शास्त्रज्ञांना कालिदासाच्या वैज्ञानिक दृष्टीचे आश्चर्य वाटते. त्याने केलेली पक्ष्यांची वर्णनं अपूर्वायची वाटतात. सामान्यतः असा समज आहे की कवींना पक्ष्यांच्या आचरणाविषयी अज्ञान असतं, पण कवी कालिदास त्याला अपवाद आहे. कालिदास कोणी पक्षीशास्त्रज्ञ किंवा निष्णात असा सृष्टीज्ञानी नव्हता. तरीसुद्धा कालिदासाचे भौगोलिक ज्ञान अतिशय बिनचूक आहे असे त्याच्या ग्रंथांवरून दिसतं. प्रवासामध्ये या कवीच्या मनाच्या भावतरल अवस्थेत निसर्गात घडलेली पक्षी दर्शनाची विविध रूपं त्याच्या स्मृतीपटलावर चिरंतन झाली असावीत असे त्याच्या श्लोकबद्ध वर्णनांवरून दिसून येतं. आदिकवी वाल्मिकीच्या रामायणातून कित्येक पक्ष्यांच्या वर्णनाचे अनुकरण कालिदासाने केलेले दिसते. परंतु या अनुकरणाला स्वानुभूतीची जोड असल्याने ती पक्षी वर्णने वाङ्मयात अजरामर झाली आहेत. अगदी राजहंसापासून ते कावळ्या घुबडाविषयीच्या महत्त्वपूर्ण संकेतांचा विनियोग करून त्याने मानवी स्वभावाची अनेक वैशिष्ट्ये दाखविली आहेत. हंसाचा वर्ण, निवासभूमी, प्रव्रजन, स्वर, खाद्यसामग्री, जाती, आचरण व नीर क्षीर विवेक याविषयी महाकवीने महत्त्वपूर्ण असे संकेत दिले आहेत. संस्कृत साहित्यात चक्रवाक हे दाम्पत्य प्रेमाचे आदर्श असे उदाहरण मानले जाते. चक्रवाकांची सहचर वृत्ती
व रात्रीचा विरह, मादीने आणून दिलेले अन्न खाणारा बगळा इत्यादी संकेतांनी मानवी मनाचे सत्यचित्र कवीने रेखाटले आहे. कवीचा चातकव्रत संकेत तर सर्वश्रुत आहेच. हंसाचा नीरक्षीर विवेक सोडला तर कालिदासाने पक्ष्यांविषयीच्या दंतकथांना व लोकापवादांना आपल्या साहित्यामध्ये थारा दिलेला नाही. हा लेख अतिशय कौतुकास्पद आहे. हे पुस्तक वाचल्यावर आपल्या ज्ञानामध्ये मोलाची भर पडणार हे नक्की. त्यामुळे पुस्तक नक्की खरेदी करा आणि वाचायला सुरुवात करा. आता मी आपली रजा घेते. आपल्याला हा पुस्तक परिचय जर आपलासा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटू एका नवीन सुंदरशा पुस्तकासोबत. तोपर्यंत आजच्या पुस्तकावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.